अनेकदा आपण मंदिरात जातो. मंदिरात प्रवेश करण्याआधी घंटा वाजवतो. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, की हा घंटा का वाजवतो? या घंट्याच्या वाजवण्यामागे पौराणिक आणि सायंटिफिक दोन्ही रिझन्स आहेत. पौराणिक म्हटलं तर घंटासुराची कथा ही अत्यंत प्राचीन आहे. असं सांगितलं जातं, की एकदा घंटासूर नावाचा एक राक्षस होता. तो खूप शक्तिशाली, पराक्रमी आणि अहंकारी होता. देवतांना तो नेहमी त्रास देत होता. त्याच्या अत्याचारांनी त्रस्त झालेल्या देवांनी भगवान विष्णूकडे धाव घेतली आणि मदतही मागितली. भगवान विष्णूंनी देवतांना आश्वासन दिलं, की ते त्या राक्षसाचा नाश करतील. त्यानंतर विष्णू आणि घंटासूर यांच्यात भयंकर युद्ध झालं. दीर्घकाळ चाललेल्या या संग्रामात शेवटी भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने घंटासुराचा वध केला. मरणाच्या क्षणी घंटासुराने भगवान विष्णूंना प्रार्थना केली, जगात सदैव त्याचं नाव स्मरणात राहावं अशी शेवटची त्याची इच्छा व्यक्त केली. भगवान विष्णूंनी त्याचं ही शेवटची इच्छा मान्य केली आणि त्यांनी प्रत्येक देवस्थानांवर घंटा लागेल आणि देवाच्या दर्शनाला येण्याआधी भाविक घंटा वाजवतील, जेणेकरून ते आपले अहंकार, वाईट विचार बाजूला ठेवून देवाच्या भक्तीसाठी शुद्ध मनाने मंदिरात प्रवेश करतील, असा वर दिला. आता ही झाली पौराणिक कथा. आता याच्या मागचं सायंटिफिक कारण असं आहे, की घंटाच्या नादामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक विचार जवळ येतात. घंटा वाजवल्यानंतर मन शांत आणि एकाग्र होतं, भक्तिभाव वाढतो आणि देवाच्या उपस्थितीची जाणीव होते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर घन म्हणजे ज्ञान आणि टा म्हणजे तारण, म्हणजेच घंटा वाजवणे हे ज्ञानातून तारणं या तत्वाचं प्रतीक आहे. तुम्हाला काय अनुभव आला मंदिरातला घंटा वाजवल्यानंतर?